महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर तालुक्यातील जरंडी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश, पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण। भातसा धरणांचे पाणी समोर दिसत असतानाही जरंडी गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणी टंचाई होती। मात्र येथील माजी सरपंच अशोक वीर यांची जिद्द, श्रमदान आणि ग्रामस्थांच्या सहकार्याच्या जोरावर जरंडी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेऊन गावात पाणी आणण्यात यश मिळविले। या योजनेत लोकार्पण कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू होते। सावली संस्थेचे शांताराम माने, माजी सरपंच अशोक वीर आणि ग्रामस्थांनी विविध शासकीय अडचणींवर मात करत योजना साकार करण्यासाठी प्रयत्न केले। मुंबई येथील स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड, सावली फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने या योजनेला गती मिळाली। ग्रामस्थांच्या श्रमदानातून अवघ्या 1 महिन्यात दिवसरात्र मेहनत घेत योजना पूर्ण करण्यात आली। गावातील नागरिकांच्या सहभागामुळे जरंडी गावात पाणी पोहोचविण्याचे मोठे स्वप्न पूर्ण झाले। या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून पुढील टप्प्यात गोलभनगाव, धामणी, तडेखन आणि इतर पाड्यांमध्येही पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत। तसेच भविष्यात सर्व घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। योजनेसाठी माजी सरपंच अशोक वीर यांनी मोठे आर्थिक योगदान देत सुमारे 25 लाख रुपयांचे कर्ज उचलून योजना पूर्णत्वास नेल्याची माहिती देण्यात आली। मोठमोठे या गावात येऊन बडाई मारतात, पण आजपर्यंत तसेच या गावातही पाण्यासाठी कोणीही मदत केली नाही। शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडे अनेकदा पाठपुरावा करूनही आवश्यक मदत न मिळाल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली। लोकार्पण सोहळ्यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जरंडी गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीचे परिसरातून कौतुक होत आहे। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। आज मला सांगावंसं खूप आनंद होतो का भारत स्वतंत्र होऊन 76 वर्षानंतर ह्या जरंडी गावामध्ये म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत असून ह्या गावामध्ये आम्ही 4 गावं येतात आणि ह्या 4ही गावांना कॉर्पोरेशन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त मदतीमुळे आणि ग्रुप ग्रामपंचायत धामणी यांच्या वतीने ही खऱ्या अर्थाने या जरंडी गावामध्ये पाणी स्वातंत्र्य कालापासून आज या ठिकाणी आलेलं आहे। मला खूप आनंद होतो। तसेच आमच्या सर्व ग्रामस्थच्या महिलांचा डोक्यावरचा हंडा आज कुठेतरी त्यांना जी वाव मिळाली आहे का जी पाण्यावर अख्खा दिवस जायचा तो कुठेतरी बचत झालेला आहे। पण यासाठी मला एक सांगावंसं वाटतं का अनेक वर्षापासून अथक प्रयत्न करत असताना हे आमच्या तालुक्यामध्ये 4 धरणं आहेत, 3 धरणं आहेत, परंतु त्या 3ही धरणाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो। अनेक यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले, परंतु कोणीही शासन दरबारी आमच्या याची दखल घेतली नाही। परंतु मला सांगावंसे वाटते का ही जेव्हा अशा सामाजिक संस्थांना जेव्हा ही आमची ग्रामस्थांची हाक जाते आणि ती सामाजिक संस्था जेव्हा धावून येतात आणि त्याचंच मतिमंद उदाहरण म्हणून कॉर्पोरेशन आणि रोटरी क्लब यांनी ही आमची साथ ऐकली आणि त्यांनी या जरंडी गावाला भातसा बॅकवॉटरमधून पाणी उचलण्याचं सहकार्य केलं। त्याबद्दल या ठिकाणी या कुणबी सेनेचे सेनापती आमचे विश्वनाथजी पाटील साहेब असतील, रोटरी क्लबचे कल्याणकर साहेब असतील, माने सर असतील, यांच्या माझ्या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो। स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कॅप्टन तरुण कुमार यांचं नेहमीचं जे त्यांचं ध्येय आहे CSRमध्ये आपण कसं गोरगरिबापर्यंत पोहोचू शकतो, ज्या गावांना खरंच गरज आहे तिथपर्यंत जाणं, आरोग्य, शिक्षण हे सगळे आमचे CSRचे आमचे गोल्स आहेत। आणि त्याच अनुषंगाने आम्ही जेव्हा या गावाचं आमच्याकडे निवेदन आलं होतं आमच्या कंपनीकडे, तर तेव्हा कॅप्टन तरुण कुमार यांनी या गावाला होकार दिला। या गावाची परिस्थितीची जी सुरुवातीला सर्वे केलं, आमचे जे फायनान्स कंट्रोलर आहे मयंक देसाई, आमचे फ्लीट डायरेक्टर्स आहेत अप्रतिम सिंग, कॅप्टन निलेश कंवर, HR हेड आहेत आमचे जे CSR हेड यशोधरा आणि आनंद घाणेकर पण आहेत। यांनी सगळ्यांनी मिळून याचा सर्वे केला आणि त्या अनुषंगाने जेव्हा त्यांना ग्रामस्थांची कीव जाणवली तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी ठरवलं की आपण या गावाला पाणी देऊ। बऱ्याच अडचणी आल्या, जसं आपण ऐकलं लाईट नव्हती, बरेचसे अप्रुव्हल्स नव्हते, पण त्यात ग्रामस्थांनी श्रमदान आणि लाईटची व्यवस्था स्वतः केलेली आहे। आम्ही बाकीचे कामं आम्ही केलेले आहेत। तर हा सगळा एक सामूहिक
आणि त्याला मदत म्हणजे मी स्वतः रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचा अध्यक्ष आहे. तर रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी हा एक फॅसिलिटेटर झालेला आहे याच्यात, जेणेकरून हा CSR उपक्रम रोटरी क्लबने राबवला आहे, आमच्या रोटरी क्लबने. तर हा म्हणजे आम्हाला आज या गावात म्हणजे 4 गावांना पाणी मिळणार. जवळपास 3-3.5 लोकांना त्यांचा हांडा त्यांच्या डोक्यावरून उतरणार, त्यांना त्यांची मूलभूत गरज पूर्ण होणार आहे. याच्यापेक्षा मोठा आनंद काय असेल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.